आपण पाहतोय 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये रंगत निर्माण होणार आहे। एका बाजूला साबेचे कॅप्टन आणि एका बाजूला टीम निवाळीपाड्याचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत। टॉस केला जातोय धनंजय चालके सरांच्या शुभ हस्ते। येस टीम साबे टॉस विन सिलेक्ट चला टीम साबे संभा आपण फिल्डिंग करणार आहेत तर लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। चला इथनं प्रथमतः जर नाणेफेकी जिंकली टीम साबे संघाने आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील आणि टीम नेवाळीपाडा संघाला इथनं बॅटिंगसाठी आमंत्रित केले तर साबे संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि पंचांना देखील विनंती असेल की आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जा कारण सामना अद्याप उशिराने सुरू होतोय कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये तिला आज दुसरा सामना आपण एन्जॉय करताय। एका बाजूला साबे दोन्ही टीमचे 12 मॅन देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा।
चला आघाडीची जोडी देखील आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आपण आपल्याला बॉल देखील आतमध्येच मिळतील याची देखील नोंद घ्या आपण. चला आणि दोन्ही टीमचे 12 मॅन देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम साबरचे 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत. टीम नेवाळीपाडा टीमचे 12 मॅन देखील आपण देखील या. जमल्या समस्त क्रिकेट रसिकांचा आणि सर्व खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेटची नगरी, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची रणनीती, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा आणि क्रिकेटची शाळा आज या माथेरवाडीच्या क्रीडांगणावरती पाहताय. देखील आज फ्रंट लाईट देखील इथनं ऑन होताना पाहतोय आपण. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला जनमान नेवाळीपाडाच्या अगेन्स्ट फाईट करेल जीवदानी आई साबे संघ. तर साबे संघाने इथनं प्रथमतः नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतला आणि त्याच तर टीम नेवाळीपाडा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मैदानाच्या आतमध्ये. चला टीम साबे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज उशिराने सामने सुरू झालेत. कदाचित जेवढी वेळ आपल्याला वाचवता येईल तेवढी वेळ वाचवून घ्या कारण येत्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हातलायचे आहेत. बघा इथनं आम्ही टाइम देखील सेट करू. 20 मिनिटाच्या आत आपल्याला 4 षटकं हातलायचे आहेत. अन्यथा एक फिल्डर आपण 5 क्षेत्ररक्षक 30 गतीच्या बाहेर पाहतोय. तिथे एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घेण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्या. बघा प्रत्येकी संघाला एक एक रिव्ह्यू असेल अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि आता फ्रंट लाईट देखील इथनं झाली आहे ऑन. म्हणजे आता सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा, क्वालिटी दाखवा मैदानाच्या आतमध्ये. इथनं आता पंचांचा देखील येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल आणि गोलंदाजी मार्क वरती P1 मध्ये लेट्स प्ले पहिला बॉल. यावेळेस प्रचंड वेग पाहिला या चेंडूमध्ये. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वरून पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि दरम्यान पहिला बॉल इथनं आलाय डॉट बॉल. नितीन जाधव आणि करण ठाकूर अशी सलामीची जोडी आपण पाहताय. टीम जनमान नेवाळीपाडा संघाची आणि जीवदानी साबे संघाची. P1च्या गोलमध्ये बिंदास पाटीलचा हा चेंडू आपण पाहिला आणि सलगचा दुसरा बॉल इथनं डॉट आलाय. बिंदास पाटील सापळून खेळतायत. समोरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. पहिल्या टप्प्यावरती अंपायर सिग्नल चौकार. मच डीजे मास्टर. सलगचे 2 बॉल डॉट बॉल. त्यानंतर नितीन म्हात्रेचा प्रहार चौकार. 4 ने आता श्रीगणेश झालाय मैदानाच्या आतमध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहिला आपण. चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि इथनं सलगचा चौथा बॉल इथनं डॉट आलाय. म्हणजे तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर आता डॉट बॉल. मायडेडी पॉवर प्ले P1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बिंदास पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये. वन्स अगेन म्हात्रेपाडा एंड कडनं टप्प्याचा बॉल. चेंडू पडल्यानंतर पॅडवरती आदळतोय आणि लेग पायच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलेले 5च्या अंकावरती. मायडेडी पॉवर प्ले P1च्या षटकाचा विचार केला. बिंदास पाटील. सलगचे 2 बॉल डॉट. त्यानंतर चौकार. त्यानंतर डॉट बॉल आणि आता लेग पायच्या स्वरूपात सिंगल आली या. करण ठाकूर ऑन स्ट्राइक.
हा ट्रॅकर चेंडू मध्ये प्रचंड वेग पाहिला. या चेंडूमध्ये चेंडू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान आला इथनं हा देखील डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक षटक क्रमांक पहिलं संपन्न होते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 5 या अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान नेवाली पाडा संघ. सर थँक्यू सो मच. का पहिल्या षटकामध्ये बिंदास पाटीलनं अप्रतिम कामगिरी केली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना टीम महेंद्र स्मृती वडवलीच्या फलंदाजानं देखील गोलंदाजीने देखील पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील आपण पहिल्या षटकामध्ये बिंदास पाटीलचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज P2 मध्ये रुद्र पाटील. P2 मध्ये रुद्र पाटील आलाय आणि आता नितीन जाधव ऑन स्ट्राईक आहे. पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न चेंडू बॉडीवरती प्रश करतो. इष्टांच्या मागे प्रोटेक्शन गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लेग बायच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरके 6 या अंकावरती. बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवाळी पाडा संघ मलंगड विभागातील एक दादा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील एक नामवंत संघ म्हणजे जीवदानी साबे संघ आपण पाहतोय जो फिल्डिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा बॉल. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर आणि इथनं थर्ड अंपायर देखील रेफर केलं जात आहे बीमर साठी. नो बॉल आणि नो प्लस 4 म्हणजे मिळतील 5 धावा. येस षटकार आहे 6+1 म्हणजे मिळतील 7 धावा. आणि आता बीमर वरती हल्ला आणि आता लक फॅक्टर ऑन टीम नेवाळी पाड्याच्या फलंदाजासाठी करणसाठी इथं लक फॅक्टर ऑन आहे कारण फ्रीटचा बॉल आहे. यावेळेस समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक हलकासा चेंडूवरती सरकतोय त्या दरम्यान चेंडूची अडवणूक केली जाईल. तत्परी सिंगल एकवटली गेली आणि आता सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 14 अंकावरती. मराठी पॉवर प्लेचे दुसरे षटक प्रगती पथावर आहे. रुद्र पाटीलला आपण पाहताय. बीमर वरती षटकार पाहिला आपण करण ठाकूरच्या बॅटमधनं. करणकडे क्षमता नितीन देखील आघाडीचा फलंदाज आहे. हा ट्रॅकर चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मधून फरार होतोय सीमा रेषा बाहेर. आणखीन एक येतोय नितीन जाधवच्या बॅटमधनं दमदार चौकार. षटकार नंतर सिंगल त्यानंतर आता नितीन जाधवच्या बॅटमधनं चौकार. यावेळेचा चेंडू बॅटची टॉपेज लागते. क्षेत्ररक्षक तैनात थोडेसे फंबल एक झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये नितीन जाधव आणि करण ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. रुद्र पाटील लेन कुठेतरी भटकताना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना कारण पहिला बॉल सुरेख हाताळला होता. त्यानंतर बीमर सिंगल चौकार आणि 2 धावा. धावांचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. वन्स अगेन रुद्र पाटील. फुलरलेनचा बॉल चेंडू पायावरती हाताळला. लाऊड अपील केली गेली आहे परंतु लीग बायच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आहे. लाऊड अपील जरूर केली होती. पंचांकडे कटाक्ष टाकलं होतं परंतु चेंडू पडल्यानंतर कदाचित हलकासा बाहेर येतोय. लगेच अंपायर आमचे ऑफिशियल पंच आहेत जे पॅनलचे पंच आहेत आमचे भूषणजी बाने सर यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला की येस
नो डाऊट. सिंगल रुद्र पाटील वन्स अगेन. खोलवर टप्पाचा चेंडू हलकशा हाताने सॉफ्टने फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट केलाय. तिथनं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि इथं आता धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 23 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान नेवाली पाडा संघ. येस 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती जय हनुमान नेवाली पाडा संघाच्या लागल्यात आणि आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सचिन पाटील तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी आलाय आणि आता नितीन ऑन स्ट्राईक. नितीन जाधव ऑन स्ट्राईक. पहिला बॉल सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय करणना. दुसरी धाव देखील चित्याच्या वेगाने पार केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धावफलक पुढे सरकेल. 25 धावा. सलामी जोडी अद्यापही मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. नितीन जाधव आणि करण ठाकूर फाईट करतायत मैदानाच्या आतमध्ये. टीम साबे संघ देखील पाहिलं गेलं तर एक दादा संघ आहे डोंबिवली विभागातील. यावेळेस अकुडप्पाचा बॉल आडवा बॅटनं प्रहार केला. क्षेत्ररक्षक तैनात परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. नितीन जाधवची कॅच तुम्ही ड्रॉप केली आहे. कदाचित इथनं जर नितीन जाधवच्या बॅटमधनं जर धावा बनल्या तर कदाचित ही कॅच इथनं कुठं तरी अटवावी लागेल. कारण नितीन जाधव देखील त्याच्या नावावरती देखील मलंगड परिसरामधील एक वेगळ्या शैलीचा हा फलंदाज आहे. रोशन असेल, जय जाधव देखील असेल, निलेश पाटील यावेळेस पॅडल स्लिप खेळतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला इथनं परंतु नितीन जाधवने आता इथनं नाकार दिली आहे. कारण नितीनला देखील माहिती आहे नितीनची विकेट तेवढी महत्वाची, करणची विकेट तेवढी महत्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. पण नितीन जाधवला इथनं मिळाले जीवनदान. म्हणजे आता नितीनच्या बॅटमधनं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलो. तिथं नितीनच्या बॅटमधनं किती धावा बनतील. नितीनसाठी हा बॉल व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट करतायत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. दुसरीचा कॉल लेट कॉल आलाय परंतु इथनं सिंगल एकवडली गेली. सिंगलच्या मध्ये स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्येचा विचार जर केला तर 28 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर सचिन पाटील चांगली कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा ट्रॅकर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. ठोकला एवन कॉलनीचा करण ठाकूरच्या बॅटमधनं सिक्सर. टप्पाचा बॉल चेंडू गुडलँड स्पॉट वरून पडल्यानंतर या चेंडूमध्ये अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि षटक क्रमांक देखील तिसरं संपन्न होते सचिन पाटीलचं. आणि धावांचा विचार जर केला तर 34 धावा. अद्याप एकाच गडी गमावला नाहीये टीम जय हनुमान नेवाली पाडा संघानं जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये आता. आणि इनिंग ब्रेक्स आणि आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. बघा याच क्रीडांगणावरती आपण एक स्पर्धा पाहणार आहोत अंडर 29 ची. मात्रेपाडा अंडर 29 डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. अंडर 25 अंडर 25 असा आपण फॉर्मॅट पाहणार आहोत येत्या 30 आणि 31 मार्चला. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 45. त्यानंतर ब्युटिफुल मोमेंट. त्यानंतर सेकंड प्राइज 25 आणि ब्युटिफुल मोमेंट. आणि बेस्ट बॅट्समन साठी मॅन ऑफ द सिरीज साठी
स्पोर्ट्स सायकल आणि त्याचनंतर ट्रॉफी देण्यात येईल. त्याचनंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी उत्कृष्ट शूज असतील. बघा ज्या कोणत्या संघाने सहभाग नोंदवायचा असेल तर आपण सहभाग नोंदवू शकता. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय चाळके सरांच्या माध्यमातून देखील आपण अंडर 25 च्या सामने आपण देखील याच क्रीडांगणावरती पाहणार आहोत. तर ड्रिंक स्टॉली देखील आता मैदानाच्या बाहेर येते आणि इथं आता 3 षटकांचा सामना देखील 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 34 धावा आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती बिंदास पाटील ज्याने मॅनेटेड पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण रुद्र पाटीलला पाहिलं तब्बल 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर सचिन पाटीलनं 11 धावा खर्च केल्या आणि आता पुनर्शा सांघिक कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याचे सज्ज होत आहे गोलंदाज बिंदास पाटील. चिंचवली इनकडनं बिंदास पाटील पहिला बॉल आणि आता नितीन जाधव ऑन स्ट्राईक आहे. यावेळेचा फटक्यामध्ये पावर आहे परंतु फटका फसलाय. टिपलाय झेळ आणि संपला नितीन जाधवचा खेळ. विकेटचं पतन पहिला धक्का टीम जय हनुमान नेवाळी पाडी संघाला. थँक्यू सो मच डिझे मास्टर न्यू बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती त्याच्या नावाची नेहमीच चर्चा असते असा रोशन जाधव आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मलंगटचा बायकर मॅन म्हटलं तरी चालेल कारण रोशनच्या नावावरती देखील अनेक आपण बाईक पाहतोय आणि मलंगट क्रिकेटचाच विचार जर केला तर रोशन जाधवनं चांगल्या प्रकारचा खेळ प्रत्येकी ग्राउंडवरती त्याच्या बॅटमधनं करताना पाहत आलो आपण रोशनला. तोच रोशन ऑन स्ट्राईक आहे आणि आता गोलंदाजीत सफलता देखील मिळाली. वन्स अगेन बिंदास पाटीलचा हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. यॉर्कर लाईनचा चेंडू इथनं 16 धावा एकवट जात आहेत मैदानाच्या मध्ये. करण ठाकूर वारंवार कॉल करतायत की आणि 16 धावांच्या मध्ये 2 धावा एकवट जातात. 2 धावाच्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचेल 36 धावा 36. 4थं षटक प्रगती पथावर आहे. बिंदास पाटीलचा विचार केला पहिल्या बॉलवरती विकेट नंतर आता या सेकंड बॉलवरती 2 धावा म्हणजे आता 36 धावा धावफलकावरती. वन्स अगेन चिंचणीकडे सज्ज होत आहे. यावेळेस बॅटशी टॉप एज लागते. विकेट मिळाली आहे मोठी विकेट आणि तिथनं रोशन जाधवला परतावा लागेल. ज्या खेळाडूची चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू होती तो फलंदाज आता तंबूच्या अस्ताला रोशन जाधव बॅक टू पवेलियन. टीम नेवाळची रन मशीन म्हटलं तरी चालेल. जयेश जाधव आता 4थ्या क्रमांकावरती आलाय. आता इथनं करण आघाडीला गेलाय. करणच्या बॅटमध्ये देखील 2 षटकार आपण पाहिलेत परंतु इथनं रोशन जाधवची मोठी विकेट मिळाली आहे गोलंदाज बिंदास पाटीलला. कारण बिंदास पाटीलने पहिल्या षटकामध्ये देखील प्रभावित केले होतं. 5 धावा खर्च केले होते आणि या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय बिंदास पाटीलला. जेडी ऑन स्ट्राईक आहे. जयेश जाधवसाठी हा बॉल प्रचंड वेग या चेंडूमध्ये पाहिला आपण. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स त्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान इथनं आलाय हा डॉट बॉल आणि आता डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 36. 36 धावा. बिंदास पाटील वन्स अगेन पुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथनं चुकी होणार नाहीये परंतु पंचांनी इथनं रेफर केले गेले तिसऱ्या पंचांकडे इथनं रेफर केले गेले बीमर साठी. तिसरे पंच आमचे जगदीश दुधकर सर देखील इथे उपस्थित आहेत. येस नो बॉल. बीमर आलाय आणि आता फ्री हिट आहे मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूर. यावेळेस बीमर बॉल आहे परंतु फ्री हिटचा बॉल आहे.
फ्रीच्या बॉलवरती आपण एक्स्ट्रा उद्ध्वस्त करू शकत नाहीये. तरी झाल्या तरी पण फलंदाज बाद होणार नाहीये, कारण फ्रीच्या चेंडूवरती फक्त आपण रनआउट घेऊ शकतो. आणि सिंगल आली आता या फ्रीच्या बॉलवरती. सिंगल म्हणजे आता धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 39 धावा. 39 लॉस ऑफ 2 विकेट असं समीकरण पाहतो टीम बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवाळी पाडा संघ. बिंदास पाटीलचं इथनं कौतुक करावं लागेल, कारण जरी भीमर हाताळलाय तरी पण परंतु धावांचा वेग मात्र बिंदास पाटीलने मैदानाच्या आतमध्ये थांबवला. वन्स अगेन बिंदास पाटील पाडासिप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा प्रॉपरली कनेक्शन नाहीये आणि इथनं आणखीन एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात इकवडली जाते आणि षटक क्रमांक 14 देखील बिंदास पाटीलचं इथनं समाप्त होते. आणि 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम जय हनुमान नेवाळी पाडा संघ. आणि बिंदास पाटीलचा जर विचार केला या षटकामध्ये तब्बल 2 विकेट महत्वाच्या विकेट मिळवल्या आणि धावा खर्च केल्या 5 धावा 6 धावा. अप्रतिम षटक राहिलाय. आणि तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टर कडे. अगदी कोळ्यांची कुलस्वामी आई एकविरा देवी, नक्कीच तिची यात्रा देखील आपण कालच्या दिवसामध्ये पालखी सोहळा आपण पाहिला आणि खंड बहुसंख्येने अग्री कोळी ते पालखीसाठी उपस्थित होते आणि पालखीची शोभा देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली. आणि तत्पूर्वी वळूया आपण मॅच कडे. 4 षटकांचा समाप्तीनंतर धावसंख्या 40 अंकावरती आहे. टीम नेवाळी पाडा संघ जो बॅटिंग करतो. फुलर लेनचा बॉल जयेशच्या बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला आल्या आल्या फेकून दिलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि जयेशने स्वागत केलंय गोलंदाज हर्षदचं. फेकून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जेडीच्या बॅटमधून षटकार आलाय. जय जाधव आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावं लागेल, कारण डेट ओव्हर स्लॉगरचं षटक आहे आणि हर्षद मात्रेवरती हल्ला. पहिल्या बॉलवरती फुलरलिनचा बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार पाहिला आपण. वन्स अगेन हर्षद तयार झालाय. यावेळेस आणखीन एक फुलरलिनचा बॉल त्याला फेकून दिलाय सीमा रेषा बार. सिक्सर. षटकार जेडीच्या बॅटमधनं आपण पाहिले आणि या स्पर्धेतील पहिली षटकार अटके जेडीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का याचा प्रश्न देखील आता मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, कारण सलगचे 2 फुलर लाईनचे बॉल आपण पाहिले. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस आणखीन एक चेंडू. बॅटची हलकीशी एज लागते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि थोडेसे फंबळ होत आहेत. एक झाले कंप्लीट, कारण करण ठाकूर सध्या तरी सपळाईने धावांचा वेग वाढवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबलने कन्वर्ट करतायत मैदानाच्या आतमध्ये. डबलला देखील प्राधान्य दिले गेले. आता 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 54 अंकावरती. 54. 2 जरी महत्वाचे गडी गमावले. रोशन जाधवची विकेट, त्यानंतर नितीन जाधवची विकेट, त्याच नंतर जयेश जाधवचं हे आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे.
जय जाधव साठी हा फी मध्ये फटका अक्रॉस लाईन खेळतायत चेंडूवालांत कार्पेट चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्रक्षक एक झाली कंप्लीट इथं दुसरीचा कॉल आणि डेंजर झोनला अक्रॉस थ्रो फेकी होती आणि क्रीज मध्ये करंट ठाकूर देखील आता सेफली पोहोचतात म्हणजे मिळतील 2 धावा आणि 2च्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय 56-56 धावा लॉस ऑफ 2 विकेट असं समीकरण पाहतोय बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवाली पाडा संघ सध्या तरी चांगल्या स्थितीत आहे मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा चेंडू अडवा बाटनं प्रहार केला डीप मिड विकेटला क्षेत्रक्षक तैनात परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द रोप 4 रन्स मिळतील 4 धावा आणि धावांचा वेग जयेशने नक्कीच वाढवला 4च्या मधून 60 ऑन बोर्ड आहे 60 धावा धावफलकावरती लागल्यात बॅटिंग करत असताना नेवाली संघाच्या पुढचा बॉल हा ट्रॅकर आहे चेंडू पडल्यानंतर इथनं धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथनं आता फलंदाज होईल बाद आणि 5 षटकांचा खेळ देखील इथनं संपलाय आणि बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवाळीपाडा संघाने बनवल्या 60 धावा आणि आता इथं विजयासाठी बनवायचे आहेत जीवदानी आई साबे संघाला 61चं लक्ष आहे आणि 61 धावा डिफेन्स होतील का 61 धावा चेस होतील का याचं उत्तर उत्तरार्धामध्ये मिळेल थँक्यू नेक्स्ट मॅचचा टॉस करू येस टीम गेसरचे कॅप्टन आणि टीम पाकडचा पाडाचं टीमचं कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती असेल का आपण टॉस बॉक्स मध्ये या पण पुढच्या सामन्याचा करू टॉस चला टीम घेसरचं कॅप्टन आणि टीम पाकडाचा पाडाचं कॅप्टन आपण टॉस साठी या तर दोन्ही संघांच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल टीम घेसरचे कॅप्टन आणि टीम पाकडचा पाडाचं कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या कारण प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे कारण असे आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आपण टॉस साठी यायचं आहे बघा आपला दुसरा सामना होता परंतु आपल्या इथे ऍडजस्टमेंट केली गेली परंतु आपण वेळेवरती या टॉस साठी येस टीम घेसरचे कॅप्टन आमच्यापर्यंत आमच्यात पोहोचत आहेत टीम सागर फराट जे बागडजाबळचा कॅप्टन आपण उपस्थित असाल तर चला या टॉस साठी आपण लगेच नाव बॅक टू क्रिकेट मॅचच्या आतमध्ये जाऊया आपण बॅटल आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला जय हनुमान नेवाली पाडा त्याच्या अगेन्स्ट जीवदानी आई साबे संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम नेवाली पाडा संघाने बनवल्या 60 धावा आणि आता विजयासाठी लक्ष ठेवलंय ते साबे संघासाठी 61 धावा इथनं बनताना पाहायला मिळतील का 61 धावा इथनं थांबवताना पाहायला मिळतील का याचा प्रश्न देखील आता मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु दोन्ही ऑफिशियल पंच देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत
विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केला आणि डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा रेषा बाहेर चाललाय. आलाय पहिला दमदार चौकार. सो मच. इथनं टॉस केला जातोय. टीम पागडचा पाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करली टीम घेसर. टेल असा कॉल आणि येस साईड आणि इथनं टॉस जिंकलाय टीम घेसरनं आणि आपला निर्णय सॉरी पागडचा पाडा संघ. येस हेड टेल असा कॉल होता पण तो आलाय हेड. इथनं टॉस जिंकलाय टीम घेसर संघानं आणि डिसिजन येस परत ते फिल्डिंग करतील आणि आमंत्रित केलंय टीम पागडचा पाडा संघाला बॅटिंगसाठी. तरी मैदानाच्या आतमध्ये तिथे लढत सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती मॅनेटेडी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण लखन जाधवला पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर सिंगल. यावेळेचा फटका ॲक्रॉसने खेळताना व्ही मध्ये फटका एक्झिक्युटिव्ह केला. शतषक करण ठाकूर तिथे तैनात आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीनं धावफलक 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना जीवदानी साबे संघ जो सध्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. लखन जाधवचा हा चेंडू भन्नाट प्रचंड वेग या चेंडूमध्ये पाहिला आपण. चेंडू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान इथनं पहिला बॉल इथनं आलाय डॉट बॉल. कारण पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर सिंगल. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि इथनं आता हा डॉट बॉल. मॅनेटरी पॉवर प्ले पहिलं P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लखन जाधव वन्स अगेन. यावेळेस पक्का दिशा देण्याचा प्रयत्न परंतु बॅटशी टॉप एज आणि इथनं फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम साबे संघाला. फलंदाज जितेश मडवी बॅक टू पवेलियन. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागला इथनं साबे संघाला. लखन जाधवला देखील विकेट मिळाली आहे. मॅनेटरी बॉलच्या P1 च्या पहिल्या षटकामध्ये लखन जाधव चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. यावेळेस परफॉर्म डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पेश केली लखन जाधवनं. हॉकलाईनचा मारा पाहिला आपण आणि षटक क्रमांक देखील पहिलं संपन्न होते आणि आता एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. रोशन जाधव दुसऱ्या षटकामध्ये आला. आता मॅनेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सॉरी कार्तिक जाधव. सहा धावा धावफलकावरती. कार्तिक जाधव पहिला बॉल चिंचवली एंडकडनं. यावेळेचा चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये झेलची संधी आहे. डाऊन द फोल्डर. इथनं चुकी होणार नाही आणि इथनं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा. विकेटचं पतन आणि दुसरा धक्का टीम जीवदानी साबे संघाला.
मास्टर विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये लागलाय. आता टीम साबे संघाला इथनं कार्तिक जाधवला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती करण म्हात्रे चौथ्या क्रमांकावरती. यावेळेचा बॉल बॅकडून पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवली परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथनं एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि आता 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. बॅटिंग करत असताना जीवदानी आई साबे संघ आपण पाहतोय जो जनमान नेवाळी पाडा संघ फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू कार्तिक जाधवचा प्रचंड वेग भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण पाहिला. यावेळेचा चेंडू बॅटची टॉपेज लागते आणि इथनं झेलची संधी निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि झेल अखेर टिपला आणि इथनच देखील विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का फलंदाजीतनं तंबूच्या असताला करण पाटील बॅक टू पवेलियन. तिसरा धक्का लागलाय टीम साबे संघाला. इथनं एखाद्या खेळाडूला इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. धावा बनवावा लागतील कारण 61चं लक्ष सेट केलंय टीम नेवाली पाडा संघानं आणि या वेळेचा चेंडू देखील चांगल्या प्रकारची लेंथ वरती गोलंदाजी करतोय कार्तिक जाधव. वारंवार डॉट बॉल फेकतोय. डॉट बॉलचं इक्वेशन जास्त आहे कारण पहिल्या षटकामध्ये आपण लखन जाधव यांना पाहिलं फक्त 6 धावा खर्च केल्यानंतर कार्तिक देखील चांगली कामगिरी करतोय P2 मध्ये. यावेळेस बॅटची टॉपेज झेलची संधी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुकी होणार नाहीये आणि इथं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. बिंदास पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का टीम जीवदानी आई साबे संघाला. जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये कारण एखाद्या खेळाडूला इथनं बॅटचा पेस ओपन करत असताना धावा बनवाव्या लागतील कारण धावांची गरज आहे. कारण आता इक्वेशन पाहिलं गेलं तर आता 18 मध्ये 53ची गरज आहे. यावेळेचा फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता संघ 1ने पुढे सरकेल 9 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. लखन जाधव सांघिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील लखन जाधवनं अप्रतिम कामगिरी केली. 6 धावा आणि 1 विकेट मिळवला परंतु यावेळेस देखील आणखीन एक गुडलान्स वरती चेंडू पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान इथनं देखील डॉट बॉलची संख्या होते. संतांनी शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळते टीम साबे संघाची परंतु इथनं धावांचा वेग वाढवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये साबे संघाला कारण 61चं लक्ष आहे आणि 100 धावेचं लक्ष चेस करायचं आहे देखील आहे आणि मोठे फटके येण्याची गरज आहे कारण नितांत गरज आहे आता. फुलरनीचा बॉल आणि इथनं बॅटची टॉपेज आणि
आणखीन एक जलरोपाच्या स्वरूपात धक्का क्रमांक 5वा टीम जीवदानी आई साबे संघाला लागतोय. विकेटचं पतन. थँक्यू सो मच मास्टर. विकेट वरती विकेट पाहायला मिळतात आपल्याला. लखन जाधवला आणखीन एक विकेट मिळाली. तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली. हा ट्रॅकर स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू नो मार्क्स लांबून ट्रॅव्हल होतो आणि मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती आणि शेवटच्या अटेम्प्टमध्ये चेंडूला अडवलाय आणि 3 धावा इथनं एकवडल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 धावफलक पुढे सरकेल. 12 या अंकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात टीम जीवदानी आई साबे संघ जो बॅटिंग करतोय उत्तरार्धामध्ये 61 लक्ष होतं आणि सुरुवात चांगली मिळाली नाहीये कारण स्टार्ट मिळणं चांगलं मिळणं गरजेचं असतं कारण स्टार्ट देखील टीम नेवळ्या चांगलं मिळालं नव्हतं. पण त्यानंतर जयशी बॅटिंग आपण पाहिली त्या बॅटमधून ज्या धावा बनल्या त्या निर्णायक धावा पाहिल्या आपण. आज दरम्यान आणखीन एक चेंडू एक्स्ट्रा कव्हरला टावल. त्यानंतर क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला तैनात होते आणि सिंगल एकवडली गेली. आता सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकते 13 या अंकावरती. पंच आमचे ऑफिशियल पंच भूषणजी बाणे सरांचा इथनं कदाचित त्यांनी लाईन पाहिली लेंथ पाहिली चेंडूची. कदाचित चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स हलकासा बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय परंतु आपण निर्णयावरती ठाम आहेत. परंतु इथनं आलाय डॉट बॉल. रोशन जाधव चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क मध्ये. लोशन आज थोडे उशिरा आलेत गोलंदाजीसाठी कारण पहिल्या षटक हाताळतात पण चौथ्या षटकामध्ये आले. इथनं बॅटची टॉप एज लागतीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक झाले कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. बॅटिंग करत असताना जीवदानी आई साबे संघ अडचणीत आहे. इथनं एखाद्या खेळाडूला संघ संकटात आहे आणि इथनं संकटात आणि एका संघाला सावळावं लागेल. संकट मोचन इथनं बनावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. यावेळेस चेंडू पळल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान हा इथनं आलाय डॉट बॉल. म्हणजे आता इथनं पूर्ण एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जो झुकतो जय हनुमान निवाळी पाडा या संघाच्या बाजूनं कारण पूर्वार्धामध्ये निवाळीच्या पडाच्या फलंदाजी बॅटिंग चांगली केली आहे. धावा बनवल्या त्यानंतर एक फायटिंग टोटल उभं केलं आणि आता डिफेन्स देखील त्याच प्रकारचं करतंय मैदानाच्या आतमध्ये. रोशन जाधव गतीमध्ये परिवर्तन केलं. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू ऑन कार्पेट चाललाय सीमा रेषा बाहेर. बराचशा वेळानंतर हा चौकार आलाय. त्या चौकारच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली आहे 18 या अंकावरती.
चौथं षटक प्रगती पथावर रोशन जाधवचं. रोशन जाधव वन्स अगेन. यावेळेस अडवा बॅटनं प्रहार करायचा प्रयत्न. इथनं फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 7वा. फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू पाटांपाचा प्रॉपरली कनेक्शन नाही आणि इथनं षटक क्रमांक देखील 4थं संपन्न होते रोशन जाधवचं. आणि 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 18 धावा. तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम जीवदानी आई साबे संघ. सहा मध्ये 43 धावेची गरज आहे टीम साबे संघाला. आणि आता स्लॉगरच्या षटकामध्ये आधी आलाय. आधी मते पहिला बॉल एक स्टिकच्या बाहेर. दरम्यान व्हाईट बॉल. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार एका बाजूला टीम घेसर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम पाकडचा पडा संघ. दोन्ही संघ आपण लगेच सामना खेळपट्टीमध्ये उतरायचं आहे. बॅटिंग करत असताना बॅटिंग करताना पाहायला आपल्याला पाकडचा पडा संघ आणि क्षेत्ररक्षण करताना टीम घेसर संघ पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू ओव्ही मध्ये फटका एक्झिक्यूटिव्ह केला. क्षेत्ररक्षक तैनात तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात वेगाने आले चेंडूवरती. सिंगल मिळेल परंतु आता हा सामना पूर्णपणे एकतर्फी टीम जयनुमान नेवाळेपाड्याच्या बाजूने झुकलाय. कारण उत्तरार्धामध्ये गोलंदाजी त्या प्रकारची केली आहे गोलंदाजाने. कारण पूर्वार्धामध्ये देखील जयेश जाधवनं देखील धावा बनवल्या. करण ठाकूरनं देखील धावा बनवल्या. आणि त्या धावा आता इथनं मग आपल्या संघाला विजयाच्या दिशा दाखवत आहेत. फुलरलिनचा बॉल सॉफ्टवेअर फटका ड्राईव्ह करतात डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथनं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक सिंगल आली. आणि आता सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 21 या अंकावरती. 21 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात टीम जीवदानी आई साबे संघ. यावेळेसचा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथनं सिंगल झाली आहे कंप्लीट. आणि दुसरीचा देखील कॉल गेलाय परंतु आता यात सिंगल डबलने काम चालणार नाही तर षटकार चौकार देखील काम चालणार नाहीये. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं अप्रतिम राहिले. प्रत्येकी गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण लखन जाधवचं खरं त्यानं कौतुक करावं ज्याने सुरुवात चांगली करून दिली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. महत्त्वाचा विकेट मिळवला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील कमी धावा खर्च केल्या. यावेळेसचा चेंडू पुढल्या स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. आणि दरम्यान हाही इथनं बॉल आहे डॉट बॉल. म्हणजे आता या षटकातील शेवटचा बॉल असेल. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण आधी मतेला पाहतोय.
आणि चला टीम गेसर संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. आपल्याला देखील इथनं सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आपण जसा सामना फिनिश होईल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. फुलर लेनचा बॉल आणि इथनं केलाय हवाई हल्ला. झेलची संधी आहे क्षेत्रक्षेत्र तैनात आणि विकेट. आणखीन एक धक्का क्रमांक 8वा आणि इथनं 5 षटकांचा वाजवी खेळ देखील संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सामना जिंकलाय टीम जय हनुमान नेवाळीपाडा संघानं. आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्डलक टफलक टीम जीवदानी आई साबे संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपण चांगल्या प्रकारचा खेळ पाहिला आणि नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर जाऊया तत्पूर्वी आपण